नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेले 2 दिवस झाले तुम्ही वाचन कोर्सचे व्हिडिओज बघत असाल. त्यामध्ये अक्षर, शब्द हे आपण शिकलो. आता शब्दांचा सरावही तुम्ही करत असाल आणि पालक तुमचा सराव घेत असतील. पण जेव्हा जोड शब्द वाचायची वेळ येते तेव्हा मुलांना अडखळतं. आता जिथं त्रास असतो तिथं मुलं त्रास वाचतात आणि याचा त्रास पालकांना पण होतो. मग असे जोड शब्द कसे वाचायचे, त्याची प्रॅक्टिस कशी करायची, विद्यार्थी आणि पालकांसाठी दोघांसाठी हा व्हिडिओ आहे. तर जाऊया स्क्रीनवरती. झाले सगळेजण रेडी आहेत? आजचा आहे आपला दिवस 3रा आणि आज आपल्याला शिकायचं आहे जोडाक्षरांचं वाचन कसं करायचं. बघा माझी जीभ अडखळायला लागली आता. जोडाक्षरे याचं वाचन कसं करायचं. ओके, आता मराठी भाषेतील संयुक्त अक्षरे शिकूया आणि योग्य उच्चाराचे तंत्र समजून घेऊया. उच्चार योग्य करा, उच्चार योग्य करा आणि मला काही त्रास देऊ नका आज. ओके, सगळ्यांनी बरोबर वाचन करा. आता सगळ्यात आधी तुम्हाला जोडाक्षर म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. तर संयुक्त अक्षरांची व्याख्या, इथे जोडाक्षरांची व्याख्या बघा. जोडाक्षरे म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजनांचे संयोजन. आपण कसं एक व्यंजन आणि एक स्वर घेतला आणि एक अक्षर तयार केलं आणि त्यापासून सोपे सोपे छोटे छोटे शब्द तयार केले आणि ते वाचायला लागलं. पण आता जेव्हा जोड अक्षरे आपल्याला वाचायची असतात तर ती कशी वाचायची, कशी तयार होतात हे आपल्याला शिकायचंय. तर बघा मराठी भाषेत अनेक शब्दांमध्ये संयुक्त अक्षरे आढळतात. संयुक्त अक्षरे म्हणजे जोडाक्षरे. हे अक्षरे एकत्र येऊन नवीन ध्वनी तयार होतो आणि याच आणि भाषेला आपल्या काय होते, समृद्धी देतात. ते योग्य उच्चार करण्यासाठी जोडाक्षरांचे ज्ञान अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला जर म्हणलं आता बघा योग्य उच्चार तुम्हाला करता आला पाहिजे. चला स्वरा हा शब्द वाच. इथं शब्द लिहिलाय, स्वरा वाच. स्पीकर. अगं बाई हे स्पीकर नाही, हे स्पीकर आहे. स्पीकर म्हण बरं. स्पीकर. स्पीकर. स्पीकर नाही, स्पीकर. बघा असं कोणता योग्य उच्चार करण्यासाठी तुम्हाला जोडाक्षराचं ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं आहे. वाचन क्षमता वाढवण्यासाठी आणि शुद्ध मराठी बोलण्यासाठी संयुक्त अक्षरांचा अभ्यास आवश्यक आहे. तुम्हाला पण वाटतं का नाही छान छान मराठी बोलावं, शुद्ध बोलावं, मग त्यासाठी उच्चार गरजेचा आहे आणि उच्चार करण्यासाठी तुम्हाला जोडाक्षर समजले पाहिजेत. ओके, अश्विनी हा शब्द वाच. इथं लिहिलाय बघ स्पीकरच्या पुढं. समा. समा नाही, ते क्षमा आहे, क्षमा. प्रॅक्टिस करा जोडाक्षरांची, जोड शब्दांची. ओके, चल पुढे जाऊया. आता बघा हे जे जोडाक्षर आहेत यांची आपण ओळख करून घेणार आहोत. इथे दिसते तुम्हाला, हा आहे क्ष. मग हा क्ष तयार कसं झालं, याचा क्ष असाच का उच्चार करायचा, कारण हा क आणि श मिळून तयार होतो. कसा तयार होतो, क आणि श मिळून तयार होतो क्ष. सर्वाधिक वापरले जाणारे जोडाक्षर आहे हे क्षमा. ओके, अशा ठिकाणी वापरले जातात. त्यानंतर हा आहे बघा ज्ञ. मग हा ज्ञ तयार कसा होतो, ज आणि त्र मिळून तयार होतो ज्ञ. ज्ञ ज्ञानाचे प्रतीक असलेला अक्षर आहे हा ज्ञ. आपण म्हणतो ना ज्ञानेश्वर, ज्ञान. ओके, तर पण मग काही काही वेळा बघा असं म्हणलं जातं ह्याला तर काही ज्ञानच नाही. ते ज्ञान नाही असं नाही, याला तर काही ज्ञानच नाही. ज्ञानेश्वर असा शब्द तुम्ही बघितला असेल, ज्ञानेश्वर, ज्ञानो, चल जेवायला ज्ञानो असं म्हणतात काय काय. तर तसं नाही, ज्ञानो, ज्ञानेश्वर असं त्याला वाचायचं. आता हा शब्द आहे त्र. त अधिक र पासून हा तयार होतो. कोणत्या व्यंजनापासून तयार होतो, सांग बरं ओजस्वी. त्र हा कोणत्या व्यंजनापासून तयार होतो, त अधिक र. बरोबर. त अधिक र म्हणजे तर होईल का, नाही. त्र आपण याला तर असं नाही वाचायचं, त्र असं वाचायचं. ओके, त्रास, त्रास असं नाही, त्रास. ओके, त आणि र मध्ये काहीही जागा ठेवायची नाही, पटकन वाचायचं त्रास. ठीक आहे, समजले. हे जोडाक्षर तयार कशी होतात, जोडाक्षर तयार करताना कोणती 2 व्यंजने त्याच्यामध्ये लपलेली आहेत हे जर तुम्हाला समजलं तर त्यांचा उच्चार अजिबात तुमचा
चुकणार नाही. जेव्हा तुम्ही त्र असं वाचता तेव्हा त्या त्र मध्ये त आणि र ही दोन जोडाक्षरे ही दोन व्यंजने लपलेली असतात. त आणि र ही दोन व्यंजने लपलेली आहेत. आता आपण जाऊया पुढच्या स्क्रीनवर. आता बघा, क आणि श यांचे संयोजन करून काय तयार होतं? क्ष तयार होतं. तुम्हाला आता बघितलं आपण. क्ष हे कशाचं संयोजन करून तयार होतं? तर क आणि शच. म्हणून आपण याला क्ष क्ष असं वाचतो. क च्या खाली श जोडून लिहिले जाते. बघा, हा क्ष क्ष असा उच्चार करायचा. जिभेच्या खाली मागील भाग टाळूला लावून हा उच्चार केला जातो. क्ष क्ष. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे आहे एक शब्द वाच बरं. हे शब्द वाच. क्षमा, क्षेत्र, क्षत्रय, शन. चन नाही, हे चन नाही. क्षमा वाचा. क्षेत्र, क्षेत्र, क्षमा, क्षत्रिय आणि शन. उच्चार बरोबर करा. याच्यामध्ये काय लपलेलं आहे? क आणि श लपलेला आहे. क आणि श. हा काय होईल? क्ष तयार होईल. क्ष. त्याच्यामुळं याला क्ष क्ष असं वाचायचं. ठीक आहे. प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केलात की तुम्हाला सोपं जाईल. आता बघा, ज आणि त्र बरोबर ज्ञ. ज आणि त्र यांचे संयोजन करून ज्ञ तयार होते. हे संस्कृत आणि मराठी मध्ये महत्वाचे अक्षर आहे. उच्चाराची पद्धत ज्ञ असा उच्चार करावा. अनेक लोक चुकीचा ज्ञ असा उच्चार करतात, पण आपण ज्ञ असाच याचा उच्चार करतो. ठीक आहे. जिभेचा मधला भाग तालूच्या मध्यभागी लावायचा आणि तुम्हाला उच्चार करायचा आहे. हळूहळू उच्चार करायला शिका आणि नंतर त्याची तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आता त्र जेव्हा आपण उच्चार करतो त्रचा, तेव्हा कसा उच्चार करतो आपण? त आणि र. त्र. त आणि र. त नंतर लगेच र उच्चारावा. मध्ये कोणताही स्वर येऊ देऊ नये. आपण त्र असा उच्चार करायचा आहे. प्र असं म्हणायचं नाही. हा, तुझी तर उडवली असं नाही. ओके. त आणि र एकामागे एक सलग उच्चारायचं पटकन. मध्ये कोणता स्वर नाही येऊ द्यायचा. मग आपण ते वाचणार कसं? त्र. अनेक जण बघा त्रिपाठी, त्याला त्रिपाठी असं म्हणतात. एखाद्याचं जर आडनाव त्रिपाठी असेल, समजा शंकर त्रिपाठी असेल तर त्याला शंकर त्रिपाठी असं म्हणतात. तर नाही, त्याचं त्रिपाठी असं त्याचं वाचन करायचंय. ओके. त्रिकोण, मित्र, त्रास, त्रिपाठी, त्रिपाठी, पत्र आणि त्रिकोण. आपण म्हणतो ना, गावावरून तुझं पत्र आले, तर ते पत्र नसतं, ते पत्र असं असतं. पत्र, लेटर. त्रिकोण आपण म्हणतो ना, काय काय वेळा आपल्याला त्रिकोणाची बघा व्याख्या पाठ करायची असते, तर आपण म्हणतो त्रिकोणाची व्याख्या पाठ करायची, त्रिकोणाची व्याख्या पाठ करायची. तर तसं नाही, त्याचा उच्चार करायचा त्रिकोण, त्रिकोण. ठीक आहे. हे शब्द तुम्हाला सतत सतत म्हणायचे आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, शब्दांचा उच्चार योग्य केला जाईल. इथं बघा, आता हे जे शब्द आहेत त्यांचा आपण अर्थ बघूया. क्षमा. क्षमा म्हणजे एखाद्याला आपण माफ करणे. क्षेत्र म्हणजे जागा, भूभाग. त्रिपाठी एक आडनाव आहे. माहिती म्हणजे ज्ञान म्हणजे माहिती. त्याचा ज्ञान असा उच्चार दिलाय, ज्ञान, पण आपण जवळपास ज्ञान असंच वाचतो. ओके. त्यानंतर शहाणा म्हणजे विद्वान, ज्ञानी. ठीक आहे. चला, आता बघा इथे काही वाक्य दिलेली आहेत. हे वाक्य पण तुम्हाला वाचायचे आहेत. माझं घर मोठं आहे, आई बाजारात गेली, राम शाळेत गेला. अशी व्यवस्थित तुम्हाला वाक्य पण वाचायचे आहेत आणि रोज वाक्यांचा सराव करायचा, हळूहळू वाचायचा आहे आणि नंतर तुम्हाला वेग ऑटोमॅटिक मिळणार आहे. आता हे जे जोड शब्द आपण प्रॅक्टिस घेतली, वाचली, ते तुम्ही आरशात बघून पण म्हणा. आरशासमोर उभं राहायचंय आणि त्याचा उच्चारांचा सराव करायचा कंटिन्यू. ओके. रोज शिक्षक कसे उच्चार करतात हे पण तुम्हाला बघायचं आहे. रोज 10 मिनिटे तुम्ही याचा सराव करायचा आहे आणि पालकांनाही विनंती आहे की विद्यार्थ्याचा असा रोज 10 मिनिटे सराव करून घ्या.
जेणेकरून त्यांच्या वाचनामध्ये नक्की सुधारणा होणार आहे आणि त्यांचा उच्चार जो आहे तो स्पष्ट येणार आहे. ओके. आणि आपल्या वाचन कोर्समध्ये हेच शिकवलं जातं मुलांना, उच्चार कसा करायचा, जोड शब्द वाचायचे कसे, वाक्य कशी वाचायची, हे सगळं ह्या वाचन कोर्समध्ये आम्ही शिकवतो. त्यामुळं स्क्रीनवर तुम्हाला नंबर पण दिसत असेल, त्यावरती कॉल करून वाचन कोर्सची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि या बॅचला तुम्ही ऍडमिशन ही घेऊ शकता. ठीक आहे. चला भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत पुढील व्हिडिओमध्ये. आणि हो, विद्यार्थ्यांना समजलं का आजचं शिकवलेलं? हो. ओके. चला मग सराव करणार ना आता आरशामध्ये बघून? हो मॅडम. हो मॅडम. चला सराव करा आणि तुमचा होमवर्क मला व्हॉट्सअपला पाठवा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.